सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नाशिक यांच्यामार्फत तृतीयपंथीय व्यक्तींसाठी दिनांक 19 जून 2026 रोजी श्री स्वाद बँक्वेट हॉल पाथडी फाटा नाशिक येथे उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे किन्नर समाज नाशिक जिल्हा गादीपती सलमा गुरु नायक, किन्नर आखाडा महामंडळाचे पूजा नंदगिरी, आचार्य महामंडळेश्वर शिवशक्ती आखाड्याचे तसेच किन्नर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर वैभवी पाटील आणि ॲडव्होकेट श्रीमती पुष्पा ढवळे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री देवीदास नांदगावकर व कार्यालय अध्यक्ष श्री मुकेश कानडे यांची उपस्थिती लाभली। सर्वात प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून त्यांचे समाज कल्याणचे कार्यालय अध्यक्ष श्री मुकेश कानडे यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। त्यानंतर मराठी चित्रपट अभिनेत्री रुपाली पवार यांच्या नृत्याने गणेश वंदना गीताचे सादरीकरण करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर सर्वांनी कार्यक्रमात भारताचे संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले। सदर कार्यक्रमात ॲडव्होकेट श्रीमती पुष्पा ढवळे मॅडम यांनी कायदेविषयक माहिती देऊन उपस्थित तृतीयपंथी व्यक्तींना मार्गदर्शन केले। उपस्थित मान्यवर किन्नर समाज नाशिक जिल्हा गादीपती सलमा गुरु नायक यांनी तृतीयपंथी व्यक्तींसाठी शासनाच्या इतर योजनेचा लाभ तृतीयपंथींना मिळण्याबाबत मनोगत व्यक्त केले। तसेच किन्नर आखाडा महामंडळाचे पूजा नंदगिरी यांनी शासन समाजातील तृतीयपंथी व्यक्तींसाठी विविध योजना राबवित असल्याने योजनेचे शिबिर तृतीयपंथी व्यक्तीसाठी घेण्यात यावे असे मनोगत व्यक्त केले। सदर शिबिराच्या ठिकाणी ई-सेवा केंद्र स्थापित करून तृतीयपंथी व्यक्तीसाठी ऑनलाईन पद्धतीने आधार कार्ड काढणे, मतदार नोंदणी करणे, आभा कार्ड काढणे, रेशन कार्ड काढणे, इतर सेवांचे कागदपत्र काढण्याबाबत व नोंदणी करण्याबाबत प्रोत्साहित करून आधार कार्ड व आभा कार्ड काढण्यात आले। समाज कल्याण नाशिक विभागाकडून बीज भांडवल योजनेची माहिती श्री इंगळे यांनी देऊन तृतीयपंथी व्यक्तींचे अर्ज भरून घेण्यात आले। तसेच अर्जाचे वाटप करण्यात आले। कौशल्य विकास विभाग नाशिक येथील अधिकारी श्री सिद्धार्थ पवार व श्री निंबाळकर यांनी विविध स्वयंरोजगार व प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती तृतीयपंथीयांना दिली। शिबिरामध्ये तृतीयपंथीयांचे विविध नृत्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले। तसेच सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या तृतीयपंथीयांचे सत्कार समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर, सहाय्यक लेखाधिकारी पूनम बेंडकुळे व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। त्यानिमित्ताने जास्तीत जास्त तृतीयपंथीयांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजना लाभ घेण्याबाबत तसेच समाज कल्याण विभागाकडील बीज भांडवल योजनेअंतर्गत लघु उद्योग चालवण्यासाठी योजनेचा अर्ज भरण्याबाबत तसेच ई-सेवा केंद्राद्वारे आधार कार्ड, आभा कार्ड, रेशन कार्ड इत्यादी प्रमाणपत्रे काढण्यासाठी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थित तृतीयपंथीय व्यक्तींना आवाहन केले। त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवर व तृतीयपंथी व्यक्तींचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत इंगळे यांनी केले। सदर कार्यक्रमात समाज कल्याणचे कार्यालय अधीक्षक मुकेश कानडे, सहाय्यक श्री सुनील बागुल, दीपमाला सोनार, अजय सोनवणे व सर्व समता दूत यांनी कार्यक्रमाचे चांगल्या पद्धतीने नियोजन करून सहकार्य केले। सदर कार्यक्रमास नाशिक जिल्ह्यातील मोठ्या संख्येने तृतीयपंथीय व्यक्ती तसेच अधिकारी, कर्मचारी वर्ग व समता दूत कार्यक्रमास उपस्थित होते। सदर शिबिर पार पाडण्यासाठी आचार्य महामंडळेश्वर शिवशक्ती आखाड्याचे तसेच किन्नर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर वैभवी पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले। MG न्यूज प्रतिनिधी निलेश शेकोकार, नाशिक। मी डॉक्टर वैभवी पाटील, आचार्य महामंडलेश्वर श्री शिवशक्ती आखाडा। आज महाराष्ट्र शासन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या वतीने तृतीयपंथी समाजाकरिता कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमामध्ये आमच्या तृतीयपंथी समाजातील काही नामांकित तृतीयपंथी ज्यांनी सांस्कृतिक परंपरा जपली आहे आणि ज्यांनी समाजामध्ये आपले नामांकित नाव कमवलं त्यांचा सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर जी शासनामार्फत तृतीयपंथीयांसाठी जे योजना आहेत, जशी बीज भांडवल योजना आहे, त्या योजनेच्या आम्हाला माहिती देण्यात आली। त्याबद्दल समस्त नाशिक किन्नर समाजाच्या वतीने मी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांचे आभार व्यक्त करतो। सर, काय सांगाल या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या संदर्भात? आज या ठिकाणी नाशिक जिल्हा किन्नर समाज, किन्नर प्रतिष्ठान आणि किन्नर आखाडा आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यातील किन्नर समाजांचा सन्मान सोहळा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला होता।
त्यानिमित्ताने नाशिक जिल्ह्यातल्या विविध भागातून किन्नर समाजातील जे प्रतिनिधी आहेत, त्यांचे जे गुरु आहेत, ते या ठिकाणी आज इथे उपस्थित होते. त्यांचा शासनाच्या वतीने आज सन्मान करण्यात आलेला आहे. त्याशिवाय त्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम देखील या ठिकाणी आज आयोजित केलेला होता. आणि ह्या निमित्ताने जे किन्नर समाजातील विविध व्यक्ती आहेत, त्यांचे विविध आभा कार्ड असतील, आधार कार्ड असतील, इतर उत्पन्न दाखला, इतर दाखले असतील, यासाठी देखील आपण सुविधा उपलब्ध करून दिलेली होती. ज्या निमित्तानं त्यांना शासनाच्या ज्या विविध योजना आलेल्या आहेत, शिवाय जे लोनचे प्रकरण त्यांना करावे लागतात, त्यासाठी जे लागणारी कागदपत्रं आहेत त्यांना सहज उपलब्ध होतील, याबाबत आपण काळजी घेतलेली आहे. त्याशिवाय त्यांना कायद्याचं मार्गदर्शन करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी कायद्याचे मार्गदर्शक तज्ज्ञ, त्यानंतर त्यांना स्वयंरोजगाराबाबत ज्या ज्या शासनाच्या योजना आहेत त्या देखील त्यांना कळाव्यात, त्यांना माहिती व्हावी, या देखील आपण इथे त्यांचे तज्ज्ञ जे आहेत ते बोलून आयोजित केलेलं होतं आणि त्या माध्यमातून आपण त्यांना ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे. सर, कोणकोणत्या सुविधा या ठिकाणी त्यांना आयोजित करण्यात येणार आहे? आज आपण कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना आभा कार्ड, त्यानंतर इतर आधार कार्ड, मतदान कार्ड इत्यादी जे कार्ड आहेत महत्त्वाचे, ते कार्ड इथे आपण त्यांना अर्ज भरून घेतलेले आहेत. शिवाय शासनाची आता एक बीज भांडवल स्कीम आलेली आहे, जी फक्त तृतीयपंथीय समाजासाठी आहे. त्याची देखील आपण या ठिकाणी अर्ज भरून घेतलेले आहेत आणि लवकरात लवकर आपण त्यांचा देखील त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करणार आहोत. थँक्यू. थँक्यू सर.